त्यामुळे 29 ऑगस्टला राज्यातला मराठा समाज बोलवला आहे एका ठिकाणी. आता आम्ही ते ठिकाण सांगणार आहेत, कोणत्या मैदानावर घ्यायची, काय करायची बैठक. कारण ती बैठकसुद्धा देशातली सगळ्यात मोठी होईल मराठा समाजाची, अशी शक्यता आहे. कारण घराघरातले बरेच माणसं त्या बैठकीला येणार आहेत आणि मग निर्णय घेणार आहेत आम्ही लढायचं, पाडायचं का काय करायचं ते आजपर्यंत बोलून सगळ्यांनाच माहिती आहे. बच्चूभाऊ असतील किंवा बाकी कोणी असतील त्यांना माहिती आहे. मी बोललो की ते करतो मग शेवटपर्यंत. त्यामुळं आज त्याच्यावर निर्णय घेणं हे घातकी ठरू शकतं. मग समाज येणार, समाजाच्या प्रत्यक्ष ती चर्चा होणार आणि नंतर ठरणार. कारण हे आंदोलन आणि माझी इच्छा एकच आहे, माझ्या समाजाची शक्ती मला वाढवायची. आणि असा कोणचा समाज आहे की त्याला वाटतं आपली शक्ती वाढू नये. घर जरी असलं एखादं तरी घरातल्या माणसाला सुद्धा वाटतं आपल्या घराची ताकद वाढली पाहिजे, गाव लेवलवर शक्ती वाढली पाहिजे, माझं घर सुधारलं पाहिजे. तसंच राज्यातला मराठा समाज हे आमचं कुटुंब आहे, आमचा परिवार आहे, त्याची शक्ती वाढली पाहिजे. आणि मुलगा म्हणून